करायला रोज आहे त्यांचं माणसं भारी आहे थोडं हे करायला मातीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आई बापाला सांभाळावं. आता पहिली पिढी आताची दुनिया बेकार आहे म्हणजे नक्की कशी आहे काय सांगायचंय? ओळख देत नाही ती, भाव देत नाही. आपली जाणं येणं बसणं उठणं माणसाची जे जे करणारी लोक होती पहिली. आता ती काय लोक आले तर बोलले कुठं बसले. हाय हॅलो नमस्ते, कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो? तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं कळलंच असेल की आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग तर आहेच, पण त्याचबरोबर माझी आजी जी आहे म्हणजेच प्रशिकची पणजी आजी, तर त्यांची आत्ताच्या पिढीसाठीचे आणि आधीच्या पिढीबद्दल काय विचार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ खरंच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर इकडे आमच्या आई आणि माझी आजी बसलेली आहेत. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा माझी आजी आमच्या घरी राहायला आलेली आहेत. तर नातीच्या घरी येऊन तुम्हाला छान वाटलं? सासरची माणसं आवडली ना माझी? खरं बोला. समाधान वाटलं बघून. नातीचा संसार आवडला, समाधान वाटलं बघून. खुश मन झालंय माझं. लय दिवस तुझे होते इथे घरचे पण सारखे बोलत होते ना आजीला आण आजीला आण. सगळ्याचे समाधान झाले, सगळं घरदार बघून माझे खुश झाले, माझं मोठं मन झाले, चालून गेलं माझं. मग आता परत कधी येणार? परतुंड प्रशिक प्रश्न विचारतो, खूप प्रश्न विचारतो ना तो. बोल का पोपट आहे नुसता. नुसतं आजी म्हण ना बाबू. हो पण जी खूप झाले ना, मला तर नाही भारी वाटलं. काय नाही सांगायला काय लय भारी वाटतं. त्यांचं कौतुक करायला रोज आहे त्यांचं माणसं भारी आहे थोडं हे करायला मातीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. लय भारी माणसं. मग आता हो पणजीच झाल्या प्रशिकची. प्रशिक बोलतो ना पणजी आजी. होईल ना, होईल होईल बघ ना. बोलायचं एवढ्या गोंधळ आहे तुम्हाला, काय बोलते बरोबर आहे. ते झालंच ना. सगळं हातलं, सगळं नातुंडाचं बघितलं, नातीचं बघितलं, सगळं माझा. अजून आकाचं बाळ बघायचं, माझ्या येणार दिवाळीला परतून बघायचं. आज आकाचं बाळ बघायचं, सगळं बघितलं. सगळ्याची नातीची नातुंड बघितली, कतुंड बघितली. तर आजी, तुमचा म्हणजे आधीचा काळ कसा होता? म्हणजे आधीची माणसं कशी होती? भारी होती माणसं आधीची. आताची काय नाही ती माणसं तशी, पण पहिली माणसं लयच भारी होती. त्यांचं नामोल करायला माणसं भारी होती. रत्नाची खात म्हणजे भारी म्हणजे कशी होती? आपलं गावावर आपली जाणं येणं बसणं उठणं माणसाची जे जे करणारी लोक होती पहिली. आता ती काय लोक आले तर बोलले कुठं बसले. म्हणजे आधीच्या माणसांना खूप माणुसकी होती, एकत्र राहायचे, प्रेमाने राहायचे, जिव्हाळा प्रेम आपुलकी. आता काय नाही म्हणते की आता तर काही खरं नाही. आधीची दुनिया बेकार आहे. आताची दुनिया बेकार आहे म्हणजे नक्की कशी आहे काय सांगायचंय? ओळख देत नाही ती, भाव देत नाही. दुसरं काय, आधीच्या काळात कसं म्हणजे एकत्र राहायचे, म्हणजे खटल्याचं घर असायचं. तेव्हा कसं लोक एकमेकांवर प्रेम करायचे का? करायची, तुझं माझं म्हणायची. याला पाहुणा हिच्या घरी, याला पाहुणा तिच्या घरी, स्वागत व्हायचं पाहुण्याला. वळायचं चांगली होती पहिली माणसं. आताची माणसं माहिती ना तशी.
आताची माणसं आला असं गेला असं झपाटता तिकडे गेला झपाटता असं आहे. पण पहिली माणसं लय सुशिक्त होती चांगली. आताच्या माया द्याय नाही त्याची माया अजिबातच नाही त्या माया. तुम्हाला काय सांगायचं आताच्या पिढीबद्दल, आताच्या लोकांबद्दल? आताची म्हणते की आताची पिढी चांगलीच नाही, पहिली पिढी चांगली होती. पण आपलं समजदार आहे ते पहिली जुनी माणसं समजदार आहे ती जुनी. आताची माणसं कदर करीत नाही, बोलत नाही ती असं आहे. आणि आता जी पहिली जुनी माणसं ती समजून घेते, ती समजून एकामेकाला चालते ती. मग आताची सगळीच माणसं वाईट आहेत का? जे आहे ते आहे ती म्हणते की चांगली, जी नाही ती नाही तीच आहे ती. म्हणजे काही चांगली पण आहेत, काही वाईट पण आहे. दोन्ही प्रकारची माणसं आहेत. दोन्ही प्रकारची माणसं आहेत ती आताची. पहिल्यानं आता त्याला जुळवायला लागलं तिला. पहिले वेगळा काळ होता, आताचा काळ वेगळा आहे. आता त्या जमून घेत नाही का ऐकत. मग आता जशी म्हणजे आधी कशी लोक 15-15, 20-20 जण एका घरात राहायची, तेव्हाची घरं पण मोठी असायची, वाडा वगैरे तसं सगळं आनंदाने. भांडण होतच नव्हती ना पुणे बघते ती कसे. हा का? जावा जावा असल्यावर 4-5 जावा एका घरात असल्यावर भांडणं कधीच होत नव्हती? कधीतरी होत असतील की? कधीच माझ्या आमच्या तर खटल्या भांडण. तुम्ही किती जावा होतात? आम्ही 4-5 जणी जावा होता. अरे बापरे, हो का? आणि तुला जावा तर सखेतेवरच होता तुझं जावा. हो सखेतेवर होता तुझं जावा. अच्छा, तुम्ही एवढे जण आहे सगळे एकत्र राहायचं? वेगळे कधीच नाही झालं? खटलं दुई नंदाचं खटलं होतं माझ्या घरात. सरस्वतीचं खटलं, राजाचं खटलं, ते बायनाचं खटलं आणि मावळ जावाचं खटलं. एकातरी राहत होती, एकातरी जेवायला करत होता, पुरत नव्हता आम्हाला करायला. महाळाचा महिना आला तर किती करावं काय करावं सगळं म्हातारा येतो तो गोळा करून जेवायला माणसं. अजून काय चाललंय मग तुमच्या आयुष्यात? आता पुढं कसं जात कसं नाही ते पडले ना. आता वय काय तुमचं? 70च्या पुढे आहे ना? 75 वगैरे असेल. तुम्हाला सगळं आठवते आधीचं ना? रजाकाराचा डांका किती मी म्हणतो ना माणसं असली तरी आता एकटं पडल्यावर वाटतं ना. जमा वाटायला वेगळा राहतो. आता आजोबाला जाऊन किती वर्ष झाले? 30-40 वर्ष झाले आजोबाला जाऊन. तेव्हापासून तुम्ही एकटे राहताय? माऊच्या लग्नाच्या आधी मारलेत. मग आता गावाला जायचंय, चांगलं वाटतंय का? जुनी माणसं भेटतात, आठवणी. नाही म्हणजे आताच्या जमान्यात जसं सासू सासरे दी जाऊ त्यांना म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये बायका राहायच्या, पण आता तसं तुम्हाला बघायला भेटतं का? आता कुठला गेले की चौकडीचे. आता कुठलं कुटुंब सासू सासरे असल्यावरती कुटुंब राहत सगळं महागाईमुळे किती पुरा टाका जमून तारा म्हणून जमत नाही. आता फटकून राहायची सवय लागलेली आहे माणसाला. सासू सासू मध्ये सगळं गोवा पटून होतं सगळा ती जागा पुरत होता माझ्या वाडा ह्या. हो तुम्हाला आता एवढी नातवंड आहेत, पोरीची पोराची, कसं वाटतं तुम्हाला? भारी वाटतं सगळे एकत्र आल्यावर. लयच भारी. मग वाटतं नाही गेलेली बरे पटून राहिलेलं चांगलं राहतं माणसं. असं आहे. ज्याला माणूस घालण्यावर राहायची सवय लागली नाही ती माणूस घालण्याच राहते माणूस. ज्याला माणसाची सवय लागली ती माणसाला जाऊ दे वाटत नाही. पहिलं भारी होता. मी तर आता सांगते की मी पण राहिलेली आहे. माझं पण चौघ माझ्या चुलत्या आहेत ना, त्या चुलत्या पण जर नवीन गेला कोणी आई आहे का चुलती आहे कोणी ह्याला पाहुणा त्याच्या घरी त्याला पाहुणा आहे का घरी कोणी ओळखदार पण नाही का चुलती आहे काही असे लोक. आता मी तर नाही आता जमाना लय हे करा ह्यातून पुढं जमाना बदलून आता तरी बरं आहे. इथून पुढे जमाना बघत राहतो मी बोलू शकत जमाना आता वेगळा वेगळा.
मैत्रिणींनो इथे 3 पिढ्या बसलेल्या आहेत. माझी आजी, आई आणि मी. आता जसं की माझ्या आजीने सांगितलं की त्यांच्या काळामध्ये कसे एकत्र लोक राहायचे, खटल्याचं घर असायचं. नंतर आईंच्या काळामध्ये लोक कशी विभक्त होत गेली, म्हणजे नोकरीच्या निमित्ताने म्हणा, कामाच्या निमित्ताने म्हणा, लोकांनी गावं सोडली, मग लोक शहरामध्ये आली आणि शहरामध्ये आपल्याला कसं विभक्त कुटुंब बघायला मिळतं. म्हणजे मुलगा मुलगी म्हणजे नवरा बायकोने त्यांची मुलं 1 किंवा 2 असतील, किंवा सासू सासरे असं कुटुंब आपल्याला बघायला मिळतं. पण जसं की आजीच्या काळामध्ये तो काळ खूपच वेगळा होता. जसं की आपण जुन्या सिनेमांमध्ये बघतो, खूप अलका कुबलचे पिक्चर वगैरे, तर त्यांचा काळ खूप वेगळा होता. नंतर हळूहळू काळ इकडे बदलत गेला, लोक कामाच्यासाठी बाहेर येत गेली आणि आता आपल्या काळामध्ये आपण बघतो की छोटी फॅमिली असते. पण हा जो बदल आहे ना, तो मला असं वाटतं की स्वीकारला पाहिजे ह्या पिढीने पण आणि ह्या पिढीने पण आणि आपल्या पिढीने पण. कारण की काळानुसार जसं आपण म्हणजे जग बदलतं ना, तसं आपण जर बदललो तरच तो बदलाव सकारात्मक दृष्टीने पुढे जाऊ शकतो. आणि आता लोकांना कामासाठी म्हणा किंवा जागे अभावी म्हणा, छोट्या छोट्या कुटुंबांमध्ये राहावंच लागतं, त्यांची ती मजबुरी असते. पण मला असं वाटतं की सण समारंभाच्या निमित्ताने म्हणा किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणा, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्यातलं जे काही प्रेम आहे, एकोपा आहे, आपुलकी माया आहे, ती जपली पाहिजे. जेणेकरून आपल्या ज्या आजीच्या पिढीतल्या ज्या आजी आहेत त्यांना पण छान वाटेल आणि आपल्या आईंच्या पिढीतल्या ज्या आहेत स्त्रिया त्यांना सुद्धा म्हणजे खूप चांगलं वाटेल की सगळे कुटुंब एकत्र आहे, एक म्हणजे एकोप्याने सगळे राहत आहेत. तेच तेच आता त्या नाताने आई बापाला सांभाळावं. आता पहिली पिढी वेगळी होती, नाताची पिढी वेगळी आहे, तर तो आई बापाला तो बाया चांगलं सांभाळ. तर नातू त्यांच्या आई बापाला पण ते बघून ते संस्कार त्याच्यावर पडतात. म्हणजे तर मैत्रिणींनो, आजीला हे सांगायचं आहे की जर आताच्या पिढीने जर त्यांच्या आजी आजोबांना, आई वडिलांना सांभाळलं तर येणारी पिढी त्यांना सांभाळेल. म्हणजे हे जे सर्कल आहे ना, हे येऊन जाऊन एकमेकांना मिळतं आणि हे सर्कल कधी थांबणारं नाहीये. त्यामुळे आपली पिढी आपलंच बघून अनुकरण करत असते, बरोबर ना. म्हणजे आता तुमची मुलं जर तुम्हाला सांभाळताना बघितलं तरच त्यांची मुलं त्यांना सांभाळणार आहेत. तर हे एक सर्कल आहे, हे न थांबणारं सर्कल आहे. त्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपण आपल्या मुलांसमोर काय आदर्श ठेवला पाहिजे, आपण आपल्या मुलांना काय संस्कार दिले पाहिजे. मागून आणायचे दोन पुती धान्य साठायचे, तरी पोरं म्हणायचे काका आजच्या दिवस राहा, आम्हाला गोष्टी ऐकायच्या तुमच्या, आजच्या दिवस राहा. ते म्हणे बाळा कोणत्या महिने आल्या चांगले, 5-6 दिवस झाले तरी कोण कोणाचा परका माणूस पण त्याला गोष्टी आहे. आणि 8च्या पहिले जेवून खाऊन रेडी व्हायचे, सगळी गोष्टी ऐकायला. परक्या माणसांना पण प्रेम द्यायचं, हो प्रेम द्यायचे, खाणं पिणं आसरा. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या आजीचे विचार जे आहेत ते ऐकले असतीलच. तर आता माझ्या आजीचं वय जे आहे ते 72-75 क्रॉस झालेलं आहे आणि पण तिचे विचार जे आहेत ते अगदी निर्मळ प्रामाणिकपणे तिने मांडण्याचा प्रयत्न केला. आणि पहिल्यांदा म्हणजे अशा पद्धतीने कॅमेऱ्यापुढे येऊन बोलणं खरंच खूप गट्स लागतात. तर दोघींनी खूप चांगल्या प्रकारे त्यांचे विचार मांडले आणि या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचंही मन दुखवणार नाही याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तर आजींनी त्यांच्या परीने होईल तसे विचार त्यांचे मांडलेले आहेत. आय होप की हे विचार तुम्हाला सुद्धा नक्की आवडले असतीलच, किंवा तुमचे काय विचार आहेत ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आता आजी आहे, आजीला येऊन 4-5 दिवस झालेले आहेत, तर लवकरच ती जाणार आहे. तर त्याआधी मी आजीसोबत जास्तीत जास्त छान छान व्हिडिओज करण्याचा प्रयत्न नक्की करेल. इथे प्रशिकची मस्ती चालू आहे. तर चला, आता रात्र झाली आहे, सगळं किचनमधलं कामसुद्धा माझं आवरलं आहे. भेटूया आपण अशाच एका छान इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूया लवकरच. बाय.